ज्याप्रमाणे एखादा शिल्पकार एखाद्या शिल्पावरती हजारो घाव निर्माण करतो आणि एक शिल्प तयार करतो, असेच शिल्पकार आपल्या समाजामध्ये असतात. त्यांचं जगणं किंवा मरणं हे समाजासाठी असतं, परंतु त्यांचं उरणं हे समाजाचं जगणं असतं. असेच भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार प्रख्यात कायदेपंडित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करते आणि मी कुमारी सानिया उमेश भोसले, यशोदा कॉलेज ऑफ फार्मसी द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी, विचारपीठावरती विषय मांडते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे हिंदू कोड बिलाद्वारे महिला सक्षमीकरणातील योगदान. मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म हा वर्णव्यवस्थेच्या काळामध्ये झाला. या काळामध्ये त्यांना शूद्र म्हणून हिणवलं गेलं. जसे ते लहानाचे मोठे होत गेले तसा त्यांना संघर्ष फार करावा लागला. शिक्षणासाठी तर संघर्ष करावाच लागला, परंतु पिण्याच्या पाण्यासाठी सुद्धा संघर्ष करावा लागला. त्या काळी परिस्थिती अशी होती की शूद्र आणि स्त्री यांची परिस्थिती समान होती. मित्रांनो, बाई ही काय जुगारात लावायची गोष्ट नाही. हे झिडकारत लावत काल जुगारात लावलेल्या द्रौपदीपासून ते आज स्त्रियांना कायद्याचे संरक्षण देत दिलेले हक्क असतील. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे म्हणायचे की एखाद्या समाजाची प्रगती त्या समाजातील स्त्रीच्या प्रगतीवर अवलंबून असते. हे सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संसदेमध्ये हिंदू कोड बिलाची मागणी केली. 25 सप्टेंबर 1951 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिलाची मागणी केली असता ती नामंजूर झाली. त्यावेळेस बाबासाहेब खडसावून म्हणाले की हिंदू कोड बिलाचा खून झाल्याने मी कायदेमंत्री पदाचा राजीनामा देत आहे. त्यांना कायदेमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. मग हे हिंदू कोड बिल नेमकं होतं तरी काय? मित्रांनो, हिंदू कोड बिल याच्यामध्ये स्त्रियांना समान हक्क होते, स्त्रियांना समान दर्जा देण्यात आलेला होता. हे त्या काळचं सर्वात मोठं क्रांतिकारक विधेयक होतं. मित्रांनो, आपला इतिहासच मुळात संघर्षाचा होता. यामध्ये पुरुष नेहमी जिंकला गेला म्हणून त्याचं गौरवीकरण झालं आणि स्त्रिया नेहमी हरल्या गेल्या म्हणून त्याचं उपभोगण्यायोग्य वस्तुकरण करण्यात आलं. गौरवीकरण आणि वस्तुकरण या दोन्ही टोकांमधलं अंतर कमी करण्यासाठी त्या काळानुसार प्रयत्न करण्यात आले. परंतु तरीही स्त्रीच्या अस्तित्वावरती प्रश्नचिन्ह होताच. पतीला स्त्रीचा त्याग करण्याचा अधिकार होता, पतीला तिला घटस्फोट देण्याचा अधिकार होता, परंतु स्त्रीला साधं स्वातंत्र्य देखील नव्हतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियाला वारसा हक्क दिले. स्त्रियांना घटस्फोट देण्याचा अधिकार हा त्या काळचा सर्वात मोठा क्रांतिकारक निर्णय होता. बेटी सिर्फ दिल में ही नहीं विल में भी होनी चाहिए असं सांगत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्त्रियांना संपत्तीमध्ये समान अधिकार देण्याचा कायदा निर्माण केला. मित्रांनो, जाता जाता विदर्भाचे कवी प्रसाद जगताप यांच्या शब्दात एवढंच सांगावंसं वाटतं. भीमा तुझी लेखणी चालली नसती कोऱ्या पुस्तकात, तर अज्ञानच भरून पडलं असतं आजही आमच्या मस्तकात. फाडून टाकली असती पाने मान मुक्तीची, लटकवलं असतं मडकं आजही आमच्या गळ्याला, आणि कोरड पडली असती आजही आमच्या घशाला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नसते तर आज या 21व्या शतकात सुद्धा स्त्री चूल आणि मूल यामध्ये अडकून राहिली असती. एवढ्याच आशावाद व्यक्त करते. धन्यवाद.